जय श्रीराम. मी आता छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आहे आणि इंडिगोचे सगळी विमानं कॅन्सल झालेली आहेत. कारण काय तर पायलट्सकडून एक्स्ट्रा काम करून घेतलं जातं. हे सगळं का घडतं आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवणीत आणून देतो. एअरलाईन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणामध्ये आता कर्जबाजारी होत चाललेली आहे. का? कारण की त्यांना जे एअरपोर्टची फीज आहे, एअरपोर्टला विमान आणायची घेऊन जायची, त्याच्यानंतर त्यांचं जे पेट्रोलचा खर्च ज्याला आपण म्हणतो इंधन खर्च आणि वेगवेगळे त्यांच्यावरती लावलेले कर हे इतके प्रचंड आहेत की त्यांना ते झेपत नाही. आणि म्हणून एरोस्टेस असतील, पायलट्स असतील यांच्याकडनं कमी पगारात अधिकचं काम करून घेण्यावरती एअरलाईन कंपन्यांची भर असते. गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एअरलाईन्स बंद पडलेले आहेत. जेट एअरवेज अत्यंत सुंदर असं एअरलाईन होतं गोयलांचं, ते बंद पडलं. ते दाम्पत्य जेलमध्ये आहे, त्या बाई वारल्या आहेत, अशी परिस्थिती आहे. किंगफिशर एअरलाईन बुडाले, स्पाइसजेट एअरलाईन संपलं आहे, अनेक एअरलाईन कंपन्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं एकच अर्थबोध होतो की प्रवाशांचे हाल हे तर आहेच आहे, पण या देशामध्ये आता विमान कंपन्या चालवणं हे दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे. इंडिगोसारखी प्रचंड मोठी विमानं असणारी, मोठ्या संख्येने विमानं असणारी कंपनी आज जेट एअरवेजच्या लाईननी संपते किंवा कसं असं चित्र आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरला आता एकही विमान मुंबईला जाणार नाही आहे. धन्यवाद.